या वर्षीचं ऊन तर असं होतं की कॉम्प्युटरवर पाणी पाणी टाईप केलं तरी वाफ वाफ असंच येत होतं. इतकं उन्हाळा आपण सर्वांनी अनुभवलेला आहे. आणि मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीकडे अत्यंत गंभीरपणे बारकाईनं बघण्याची आणि पुढच्या पिढ्यांना सांभाळण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे ते आज चांगल्या पद्धतीनं काम करतायत याचा मनस्वी आनंद आहे. कारण पुढच्या पिढ्यांनी करायचं काय हा प्रश्न आहे. जसं जसं आपण मला आठवतं की जुन्या काळामध्ये गरजा कमी होत्या आणि माणुसकी जास्त होती. आता गरजा वाढलेल्या आहेत, माणुसकी कमी झाली. दलाई लामा म्हणतात तसं घरं मोठी झाली पण कुटुंब छोटे झाले, किंवा औषधांची संख्या वाढली पण आरोग्य धोक्यात आलं. तशा पद्धतीने म्हणजे महात्मा गांधी म्हणतात की निसर्ग ही अशी शक्ती आहे ज्यामध्ये मुंगीचंही पोट भरता येतं आणि हत्तीचंही पोट भरता येतं, पण एखाद्याची हाव किंवा ग्रीड काही भरता येत नाही. तर अलीकडच्या काळामध्ये आपण हे सगळं कमवून कुठे जाणार आहोत हा प्रश्नच न पडलेली खूप सारी माणसं अवतीभोवती दिसतात. त्यामुळे हा गोंधळाची परिस्थिती आहे असं वाटतं.